नमस्कार मंडळी. चला तर आज अगदी 15 मिनिटात पोह्यांपासून तयार होणारा छान स्पॉन्जी जाळीदार असा नाश्ता आपण तयार करणार आहोत. मुलांच्या डब्यासाठीच नाही तर वेळेवर पाहुणे मंडळी जरी आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता करून त्यांना खाऊ घातलात तर अगदी आवडीने खातील, इतका हा चवीला छान लागणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. आपण जे कांदे पोहे करतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत. सर्व प्रमाण आपल्याला वाटीच्याच प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे. तर इथे आता हे पोहे आधी मी चाळणीने गाळून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी टाकून स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत आधी. आणि नंतर हे पोहे आपण 5 मिनिटासाठी भिजत घालणार आहोत. तर इथे आता बघा, पोह्यांचं हे काळपट पाणी पूर्ण काढून टाकायचं. परत एक पाण्याने मी धुवून घेतले आणि पोहे आता बघा आपण 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर 5 मिनिटामध्ये पोहे चांगले आपले भिजल्या गेलेले आहेत. तर आता आपल्याला हे पोहे जे भिजलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि यासोबतच आपण इतर साहित्यसुद्धा यामध्ये घालणार आहोत. पोहे चांगले भिजल्यामुळे ते लगेचच बारीक केले जातात. त्याला वेळ लागत नाही. त्यासाठी ते भिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे आता आपण त्याच सारख्या वाटीने इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर पोह्यांचा नाश्ता म्हटला, पण इथे रवा बाइंडिंगचं काम करणार आहे. तर आपण त्याच सारख्या वाटीने यामध्ये पाव वाटी दही घातलेलं आहे. तर दही इथे थोडंफार आंबट असेल तरीही चालेल, पण जास्त आंबट नका घेऊ. तर आता दही घालून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची चवीनुसार आणि आलं घालून घ्यायचं आहे. तर वेगळं घालण्यापेक्षा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घ्यायचं. आता आपण पाणी घातलेलं नाही, पाणी न घालताच हे बारीक करून घेतलेलं आहे. त्यामुळे पोहे चांगले बारीक केले जातात. आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर छान हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेफार बारीक असे कण शक्य झाल्यास राहू देऊ नका, म्हणजे ते छान बारीक करून घ्या. तर इथे बघा, पोहे, आपला रवा आणि इतर साहित्य छान बारीक असं करून झालेलं आहे. आता हे सर्व बारीक करून घेतलेलं जे मिश्रण आहे, म्हणजेच तयार झालेलं मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते. मिश्रण प्रमाणापेक्षा पातळ करू नका, कारण पातळ जर झालं तर आपला जो नाश्ता आहे तो छान जाळीदार तयार होणार नाही. तर आता आपल्याला करायचं का? तर आता यामध्ये आपल्याला पाव वाटी इतकं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पिठामुळे समजा तुमचा जो नाश्ता आहे तो दिवसभरही नरम राहतो. तर आता घातलेलं बेसन पीठसुद्धा आपल्याला यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये बेसन पिठाच्या ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या पूर्ण मोडून काढायच्या आहेत आपल्याला. आणि इथे तुम्ही मिश्रण जर तुम्हाला थोडं फार घट्ट वाटत असेल तर पाण्याचा सुद्धा थोडाफार वापर तुम्ही करू शकता. तर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहेत. आता हे दोन्हीही साहित्य या मिश्रणामध्ये आपल्याला एकत्र आधी करून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण हे एकत्र झाल्यानंतर बघा, परत एकदा मिश्रण मी तुम्हाला दाखवते, कारण आपण इथे पोहे वापरलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही. तर मिश्रण तर तयार झालेलं आहे. आता बघा, आपण नाश्ता तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे. तर हे आप्यांचं जे स्टँड आहे यामध्येच आपण ही मिनी इडली तयार करणार आहोत. त्यासाठी आधी पाणी आपल्याला उकळवून घेणं खूप गरजेचं आहे. आता आप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी ब्रशने न लावता असं चमच्यानेच तेल यावर घालून घेत आहे. तर आता पूर्ण आपलं तेल घालून झालेलं आहे. आता भांड्यातील पाणीसुद्धा छान उकळायला लागलेलं आहे. तर मिश्रणामध्ये आपल्याला इनोचं जे एक पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट यामध्ये इनो घालायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडंफार पाणी घालायचं आहे. आता इन्स्टंट नाश्ता असल्यामुळे इथे आपण इनोचा वापर केलेला आहे. घाईच्या वेळी झटपट छान जाळीदार स्पॉन्जी नाश्ता आपल्याला तयार करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला सोडा इनोचा वापर हा करावाच लागतो. तर आता घातलेला इनो व्यवस्थित छान आपल्याला एकत्र यामध्ये करून घ्यायचा आहे. तळापासून सुद्धा छान एकत्र करून घ्यायचा, नाहीतर मग बऱ्याचदा इनोच्या सुद्धा हलक्याशा गुठळ्या तयार होतात. आता आपण आप्पे पात्रामध्ये मिश्रण थोडं थोडं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून आपली जी ही मिनी इडली आहे ती वाफवून आपल्याला घ्यायची आहे. तर आता पूर्ण बघा, इथे मी व्यवस्थित असं मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर आता यावर झाकण ठेवू आणि आपली ही जी मिनी इडली आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इथे 15 मिनिटं आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे.
आता नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी करूया. तर इथे मी 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे खोबरा कीस घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे चमचाभर शेंगदाणे कच्चेच वापरलेले आहेत. तर यासाठी आपल्याला हिरवे मिरचीचे काप, त्याचबरोबर लसूण पाकळी एकच घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि ही चटणी छान बारीक अशी आपल्याला करून घ्यायची आहे. यामध्ये आपण जे वापरलेले शेंगदाणे आहेत ते कच्चेच वापरलेले आहेत. त्यामुळे चटणीची चव आणखीनही छान लागते. तर बघा इथे आपली जी चटणी आहे ती बारीक करून झालेली आहे. तर चटणी आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. कितपत पातळ घट्ट हवी आहे तुम्हाला त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे कमी अधिक करायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून पूर्ण चटणी काढून घेतलेली आहे. आता चटणीवर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने यावर फोडणी घालणार आहोत. तर तेल 2 चमचे गरम केलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि सुक्या लाल मिरचीचे काप घातलेले आहेत आणि चुरचुरीत अशी ही फोडणी आपण या चटणीवर घातलेली आहे. नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. एकदा नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारची ही चटणी तयार करून बघा. खरंच सांगते चवीला खूप छान लागणारी आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी मिनी इडली आहे ती छान टम्म फुलून वर आलेली आहे. तर आता आपण ही काढून घेणार आहोत. तर ती अजिबातही आपेपात्राला न चिकटता पूर्ण निघून येते बघा. अगदी चमच्याने तुम्ही सहज ती काढू शकता. तर अजिबातही कुठेही चिकटलेली नाही आणि बघा किती छान अशी ही तयार झालेली आहे. किती हलकी, छान स्पॉन्जी आणि टम्म फुललेली आहे. जाळीसुद्धा आतून खूप छान तयार झालेली आहे. नंतर तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. तर इथे आता आपण एका ताटामध्येही काढून घेणार आहोत. एक-एक काढायची आहे आणि या ताटामध्ये आपण ठेवत जाणार आहोत. तर अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला ज्या ह्या मिनी इडली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण याला आणखी एक ट्विस्ट देणार आहोत. तर ही अशाच पद्धतीची न खाता आपण यावर छान फोडणी तयार करणार आहोत. तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांना अशाही प्रकारे देऊ शकता. तर आता बघा, छान किती मस्त दिसत आहेत आपल्या ह्या मिनी इडली. तर आता तेल घालून घेतलेलं आहे. तर आता तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आपण आणि त्यावर आपल्याला हळद घालायची आहे. अगदी चुटकी 2 चुटकीभर आणि लाल तिखट चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि आपले जे मिनी इडली तयार केलेल्या आहेत आपण त्या घालायच्या आहेत आपल्याला. आणि छान आपल्याला पूर्ण ह्या एकत्र या फोडणीमध्ये करून घ्यायच्या आहेत. म्हणजे सगळीकडे छान फोडणी लागायला हवी. आता वरून बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. कोथिंबीर नुसतं पदार्थावर बघितली तरी तो पदार्थ आपल्याला खावासा वाटतो. तर आता बघा आपली ही मिनी इडली तयार करून झालेली आहे. आता आपण ताटामध्ये सुद्धा काढून घेणार आहोत. तर आहे ना अगदी साधा सोपा आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आता चटणी आपण सर्वात आधी ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपला हा नाश्तासुद्धा. नाश्त्याचे बघा बऱ्याचदा ठरलेलेच पदार्थ असतात आणि तुम्हाला ते खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच सांगते चवीला अप्रतिम लागणारा आहे. करायला साधासोपा आणि अगदी 15 मिनिटात तयार होतो. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा किती छान स्पॉन्जी हलकी अशी ही आपली मिनी इडली तयार झालेली आहे. आता तोडूनही दाखवते. मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.